सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे की व्हॉट इज मोनोलिथिक अँड डिस्ट्रीब्युटेड अप्रोच. आजच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय, पूर्ण डिटेलमध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलं आपल्या बिग डेटाबद्दल. आजच्या सेशनमध्ये त्या डेटाला हँडल करायला कशी सुरुवात झाली पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रॉब्लेम काय होता, राईट? पण तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलाच असेल की जर बिग डेटा होता त्याला हँडल कसं करायचं, हा तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल. तर यासाठीच बघा दोन अप्रोचेस समोर आली. दोन अप्रोचेस कोणती? सो फर्स्ट वन इज मोनोलिथिक अँड द सेकंड वन इज डिस्ट्रीब्युटेड अप्रोच. स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की मोनोलिथिक म्हणजे काय आणि डिस्ट्रीब्युटेड अप्रोच म्हणजे काय. सो मोनोलिथिक आणि डिस्ट्रीब्युटेड समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, बिकॉज दिस इज अ बेसिक फाउंडेशन ऑफ पायस्पार्क. सो आता आपण समजून घेणार आहे व्हॉट इज मोनोलिथिक अप्रोच. मोनोलिथिक अप्रोच म्हणजे काय. इमॅजिन करा तुमच्याकडे एक हाय पॉवरफुल सर्व्हर आहे, एक मशीन, एक हाय एंड कम्प्युटर. आणि आता तुम्हाला हाय अमाऊंट ऑफ डेटा, लाईक ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा प्रोसेस करायचा आहे. मग तुम्ही असं म्हटलं की माझ्याकडे जर मशीन वीक असेल तर आपण मशीनला पॉवरफुल बनवू. मग कसं बनवणार? बाय ॲडिंग मोर रॅम, बाय ॲडिंग मोर CPU, बाय ॲडिंग मोर प्रोसेसर, बाय ॲडिंग मोर स्टोरेज. मग आपण असं बनवू शकतो का? येस. आणि हो, तुम्ही हे टेक्निकली करू शकता. अँड दिस इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल स्केलिंग. मोनोलिथिक अप्रोचला आपण जसं व्हर्टिकल स्केलिंग पण म्हणतो, राईट? मग यामध्ये काय होते? यामध्ये असं होते की आपण एकाच मशीनला पॉवरफुल बनवतो बाय ॲडिंग मोर रॅम, बाय ॲडिंग मोर CPU, बाय ॲडिंग मोर प्रोसेसर, बाय ॲडिंग मोर स्टोरेज. सो असं आपण एकाच मशीनला पॉवरफुल बनवतो. बट इथे एक प्रॉब्लेम आहे की सगळ्या कंपनीज असं का करत नाही? सगळ्या कंपनीज मोनोलिथिक आर्किटेक्चर का फॉलो करत नाही? की वाय नॉट सिम्पली क्रिएट वन सुपर मशीन? का? कारण की इथे इथं बघा एक सिंगल पॉईंट ऑफ फेल्युअर, म्हणजे की सगळं जे आपलं काम आहे ते एकाच मशीनवर डिपेंडंट आहे. मग काही कारणाने आपल्या मशीनला समजा काही पॉवर फेल्युअर आला किंवा काही पण गोष्टी आल्या, हार्डवेअर इश्यू आलं, तर मग काय होईल? आपलं हे सिस्टम बंद होईल आणि आपला जो डेटा आहे तो प्रोसेस होणार नाही. आणि म्हणून ही जी अप्रोच आहे ही फॉलो केल्या जात नाही. मग याला मद्देनजर रखते हुए हम फॉलो करने वाले हैं डिस्ट्रीब्युटेड अप्रोच, राईट? डिस्ट्रीब्युटेड अप्रोच काय म्हणते समजून घेऊ आपण. डिस्ट्रीब्युटेड अप्रोच असं म्हणते की इन्स्टेड ऑफ मेकिंग वन सुपर मशीन, वाय नॉट क्रिएट मल्टिपल मशीन्स. अँड ऑनेस्टली दिस चेंज्ड एव्हरीथिंग. आपण डिस्ट्रीब्युटेड अप्रोचमध्ये एकाच मशीनला पॉवरफुल बनवत नाही, इन्स्टेड आपण मल्टिपल मशीन्स यूज करतो. कसं समजून घेऊया. आणि याला आपण जसं हॉरिझॉन्टल स्केलिंग पण म्हणतो, राईट? डिस्ट्रीब्युटेड अप्रोचला आपण जसं हॉरिझॉन्टल स्केलिंग पण म्हणतो. आपण जसं एकाच मशीनला पॉवरफुल बनवत नाही डिस्ट्रीब्युटेड अप्रोचमध्ये, इन्स्टेड आपण मल्टिपल मशीन्स यूज करतो, म्हणजे की टीम ऑफ मशीन्स यूज करतो. जसं कंपनीमध्ये जर एकाच एम्प्लॉयला पूर्ण कंपनीचा लोड दिला तर काय होईल? काम होईल का? नाही होणार. इन्स्टेड आपण जसं 10 एम्प्लॉईज त्याला दिले समजा, समथिंग लाईक दिस. तर मला सांगा काम डिवाइड होईल का? येस, ऑब्व्हियसली काम डिवाइड होईल. एक्झाम्पल आपण एका प्रोजेक्टचं पण घेऊ शकतो. एका प्रोजेक्टला 10 दिवस लागतात आणि त्याला आपण समजा फक्त एकच एम्प्लॉय दिला, तर काम 2 दिवसामध्ये होईल का? नाही. बट जर त्यालाच आपण जसं 10 एम्प्लॉईज दिले तर काम डिवाइड होईल. कोणी फ्रंट एंड सांभाळेल, कोणी बॅक एंड सांभाळेल, कोणी टेस्टिंग सांभाळेल. मग असं आपलं जे काम आहे ते समोर फास्ट होईल. म्हणजेच की जे काम आहे ते आता डिवाइड झालं आहे. ठीक आहे. हे सर्व्हर काहीतरी वेगळं काम करतंय, हे सर्व्हर काहीतरी वेगळं काम करतंय आणि हे सर्व्हर काहीतरी वेगळं काम करतंय, राईट? आणि जर एखादा सर्व्हर बंद जरी झालं तरी प्रॉब्लेम येणार नाही का? कारण की जर हे सर्व्हर बंद झालं काही पण कारणामुळे, तर हेचं जे काम आहे ते हा वाला सर्व्हर सांभाळेल. सिम्पल ॲज इट इज. आणि हेच रिझन आहे की मॉडर्न फ्रेमवर्क्स लाईक अपाचे स्पार्क फॉलो करतात बघा डिस्ट्रीब्युटेड आर्किटेक्चर. स्पार्क कधी पण एका मशीनवर डिपेंड करत नाही, तो मल्टिपल मशीन्स यूज करतो आणि म्हणून ह्यूज स्केलचा डेटा जो आहे तो फास्ट प्रोसेस करू शकतो. स्पार्क इज नथिंग बट इट इज नॉट अ टूल, इट इज अ सॉल्युशन टू बिग डेटा. आणि संपवतो मी या सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.